मनोज दादा जरांगे पाटिल इनको सकल मराठा समाज कारवे व कराड़ तालुका के और से जाहिर समर्थन देने के लिए कारवे बंद और 1 दिन का उपोषण पुकारा गया। सुबह 10 बजे से लेकर 6 बजे तक सभी दुकानें बंद रखी गई और बिना कुछ खाए उपोषण रखा गया। सभी मराठा समाज ने समर्थन दिया। अन्य समाज के लोगों ने भी इस उपोषण में उपस्थिति लगाई और वो भी साथ है, ऐसे बताया माननीय जनार्दन जयवंत देसाई अण्णा श्री भास्कर थोरात और समस्त ग्रामस्थ कारवे के देख रेख में उपोषण संपन्न हुआ। कराड़ से ब्यूरो चीफ विद्या मोरे की रिपोर्ट। आज आम्ही कारवे गावामध्ये सकल मराठा समाजाचा योद्धा, मराठा समाजाला 50% आतील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जीवाचा विचार न करता, कुटुंबाचा विचार न करता समाजासाठी जीवन दान करण्याचा प्रयत्न करत आहे त्या योद्ध्यास पाठिंबा म्हणून आम्ही आज 1 दिवसीय उपोषण संपूर्ण गावातले सर्व समाजातील लोकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून 1 दिवस पूर्ण गाव बंद ठेवून आम्ही त्यांच्या उपोषणास पाठिंबा देत आहे। आणि त्याचबरोबर की सरकारने आमची एक सरकारला मागणी आहे की लवकरात लवकर मराठा समाजाची मागणी पूर्ण करून मराठ्यांचा पोशिंदा मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण लवकरात लवकर संपवावे की जेणेकरून त्यांच्या प्रकृती खराबी येत चाललेली आहे, त्यांना त्रास होत आहे। लवकरात लवकर उपोषण संपून त्यांना जीवन दान द्यावे ही सरकारकडे नम्र विनंती। ओके। मराठा पोवार येथील समाज बांधव सगळे एकत्र येऊन कारवे येथील लाक्षणिक उपोषणात जाहीर पाठिंबा देत आहे आणि मनोज जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सगळे अध्यादेश लागू करून उपोषणास सोडण्यास जरांगे पाटलांना विनंती करावी, नाहीतर तो सगळा समाज मराठा समाज आणि बाकी समाज सुद्धा रस्त्यावर येऊन नवीन क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता किमान सरकारने घ्यायला हरकत नाही। 1 मराठा लाख मराठा 1 दिवसीय बंद पुकारलेला आहे, त्याप्रमाणे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण पण इथं सर्व मराठा बांधवांच्या मार्फत इथं राबवण्यात आलेलं आहे। आणि यासाठी आम्ही गोवारे गावातून एक बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी इथं त्यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे। आमची सर्वांची सरकारला मनापासून विनंती आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर अध्यादेश काढून किंवा विशेष अधिवेशन राबवून इथं आरक्षण देण्याचं काम पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण मराठा समाजाचं इथं 80% समाज त्या उपोषण आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे आणि सरकारने लवकरात लवकर तात्काळ आरक्षण देऊन मनोज दादांच्या प्राण वाचवावे